अंकुला's ग्रँडमदर ट्राय टू स्टॉप द फाईट. जी अंकुलाची आजी होती, अंकुला's ग्रँडमदर म्हणजे आजी आहे. कोणाची आजी आहे? अंकुलाची आजी आहे. ग्रँडमदर म्हणजे आजी. ट्राय टू स्टॉप म्हणजे ती थांबवण्याचा प्रयत्न करत होती. स्टॉप द फाईट, की ती सर्व फायटिंग किंवा ही मारामारी थांबवण्याचा प्रयत्न करत होती. स्टॉप टू ट्राय, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. ट्रायचा अर्थ काय आहे? प्रयत्न करणे. बट नो वन पेड अटेन्शन टू हर, परंतु कोणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. नो वन पेड टू अटेन्शन हर, तिच्याकडे कोणीही लक्ष, पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. नो वन, कोणीही नाही तिच्याकडे अटेन्शन देत. नो वन पेड टू हर अटेन्शन म्हणजे तिच्याकडे जिची जी आजी आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करते. ती सांगत आहे की तुम्ही भांडू नका, तुम्ही बारामेरी चांगले नाही, अपशब्द बोलू नका, तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू नका. पण तरी देखील ते सर्व काय करत होते? एकमेकांशी भांडतच राहिले, बोलतच राहिले. कोणीही तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हतं. अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट, आणि काय झालं? तिच्या नॉक म्हणजे आपण बोलू शकतो की नॉक करणे म्हणजे काय? तिला लागले आहे. नॉक हर फीट, की तिच्या पायाला काय लागलं आहे? नॉक केली आहे म्हणजे त्याचा अर्थ तिच्या पायाला फिट म्हणजे तिच्या पायाला देखील काय मारलेला आहे? एक ठोसा मारलेला आहे. नॉक म्हणजे मारणे आहे. आणि ऑलमोस्ट जवळजवळ तिच्या पायाला देखील मार लागलेला आहे. या सर्व भांडामध्ये देखील आपण इथे पाहू शकतो. अशा प्रकारे इथे अंकुलाच्या आजीची ही एंट्री झालेली आहे आणि ती त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही भांडू नका, तुम्ही अपशब्द बोलू नका, तुम्ही मारामारी करू नका. परंतु तरी देखील तिच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि जवळजवळ तिच्या लक्ष कोणीही तिच्याकडे बघतही नाही, तिचं ऐकतही नाही. आणि तिच्याच पायाला जणू काय ठोस लागलेली आहे, तिच्या पायाला मार देखील लागलेला आहे. म्हणजेच काय आपण बोलू शकतो? तिथे नॉक केलेलं आहे, त्याला मारलेलं आहे, लागलेलं आहे. बघा अशा प्रकारे ते काय करत आहेत? दोघी जरी तरीही भांडण्याचा काय करत आहेत? एकमेकांशी वादविवाद करत आहेत. हे देखील चित्रात दिसू शकतं. आता पुढे काय झालंय? इन द मेन टाइम द टू गर्ल्स कंटिन्यू टू प्ले इन द पुडल. आणि पण महत्वाची गोष्ट अशी आहे की यांचं जरी तिथे भांडण चालू असेल किंवा यांचं जिकडे जे काही मारामारी चालू आहे, पण तरी देखील ह्या ज्या दोन मुली आहेत त्या काय करत आहेत? त्या डबक्यामध्ये खेळताना इथे मला दिसत आहे. बघा इथे त्यांची मारामारी चालू आहे आणि तरी इथे काय? इन द मेन टाइम द टू गर्ल्स कंटिन्यू म्हणजे काय? सतत, वारंवार प्ले इन द पुडल, आणि त्या डबक्यामध्ये ते खेळण्याचा काय करत आहेत मुलांनो? प्रयत्न करत आहेत. इथे काही हो, इथे कोणत्याही प्रकारची मारामारी हो, इथे कोणत्याही गोष्टी काय चालल्यात त्यांना त्यांचं ते लक्ष देत नाही की मोठी माणसं काय करत आहेत तिकडे त्यांचं लक्ष नाही. परंतु तरी त्या दोन मुली तिथून त्या भांडणातून बाहेर आल्या आणि पूर्वी ज्या पहिल्या ज्या डबक्यामध्ये ते खेळत होत्या त्याच्यात त्यांना आनंद वाटत होता, तरी देखील पुन्हा त्या डबक्यामध्ये घेऊन ते काय करत आहेत? खेळण्याचा आनंद घेत आहेत. हे देखील बघा तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता कशा प्रकारे ते त्या खेळामध्ये की त्या डबक्यामध्ये ते खेळत आहे. आपण बघणार आहोत विथ द हेल्प ऑफ अ चिप दे ट्राय टू विडन द रील, की ते म्हणजे ते काय करते? सगळ्या माणसाच्या मदतीने ते काय करत होते? ते भांडत होते आणि दे ट्राय टू विडन द रील. आणि त्या काय करत होत्या मुलांनो? की तिथे ते अरुंद ओढ्यामध्ये, नाल्यामध्ये ते काय करत होते? ते खेळत होते. जो अरुंद जो नाला आहे, विडन द रील काय आहे? अरुंद जो नाला आहे त्या रानामध्ये ते काय करत आहेत? चिखल उडवण्याचं देखील बघा अशा प्रकारे ते काय करत आहे? काम करत आहेत. आणि ही लोक काय करत आहेत? भांडत आहे. आपलं पुढचं टॉपिक आहे दे स्टार्ट रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बबलिंग अप अँड डाऊन द रील. अशा प्रकारे त्यांच्या बोलण्यामध्ये बोलण्यामध्ये तो काय आहे? चढ उतारपणाचा आवाज येत होता. बबलिंग अप अँड डाऊन द रील. त्यांच्या आवाजामध्ये जो रुंद आवाजामध्ये काय आहे? चढ उतारपणा आहे. दे स्टार्ट रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज द बबलिंग. आणि अशा प्रकारे हरे जो माणूस आहे तो काय करत आहे? त्यांच्या बोलण्यामध्ये खूप सारा चढ उतार, बोलण्याचा जो आवाज हा काय आहे? अप अँड डाऊन होत आहे, वर खाली काय होत आहे? तो बोलण्याचा आवाज होत आहे. अशा प्रकारे तो आवाज काय होत आहे? उतारमध्ये होत आहे. बबलिंग म्हणजे बडबडणे. आणि बघा अशा प्रकारे तिथे बडबडत आहे. द ओल्ड वुमन सॉ देम अँड आस्क्ड द पेशंट्स टू स्टॉप. मग अशा प्रकारे ती जी म्हातारी जी लेडीज आहे, जी तिची आजी आहे, जी ग्रँड मदर आहे, द ओल्ड वुमन सॉ, आणि अशा प्रकारे ती आजी सर्व बघत होती. सॉ देम अँड आस्क्ड द पेशंट्स टू स्टॉप फायटिंग ॲज द गर्ल देमसेल्स हॅड फॉरगेटन द. आणि ती बघत होती आणि पेशन्सफुली पाहत होती. पेशन्सफुली म्हणजे आपण पाहू शकतो की शांततापूर्वक
फायटिंग ॲज अ गर्ल्स देमसेल्स हॅड फॉरगॅटन द. आणि अशा प्रकारे त्या दोन मुली आहेत त्या सगळं विसरून ते काय करत आहे, सगळे लोक काय करत आहे मांडत आहे, आणि त्या दोघी कधीच या गोष्टी विसरल्या आहेत. म्हणजे ती जी लेडी आहे, जी द ओल्ड वुमन आहे, ती बघत होती की हे जे मोठी माणसं आहेत ती काय करत आहेत, भांडत आहेत. आणि ज्या कारणामुळे ते भांडत आहेत ते कारण जी त्या दोन मुली होत्या, त्या दोन मुली काय करत आहेत, त्या मुलींनी ह्या सगळ्या लोकांना इग्नोर करून ते काय करत आहेत, ते खेळण्यामध्ये मग्न झाले आहेत. हे कोणाच्या लक्षात आलं आहे, त्या लेडीच्या लक्षात आलं, म्हणजे ओल्ड वुमन यांच्या लक्षात आलेलं आहे. ते बघत आहे आणि दोघी मुली काय करत आहे, तर फाईट अँड वेअर प्लेइंग अगेन. आणि ते पुन्हा खेळायला लागले आणि मस्ती करायला, फाईट अँड वेअर प्लेइंग अगेन. आणि पुन्हा ते खेळायला लागले. त्यांनी फायटिंग पण केली आहे, त्यांनी एकमेकांवर त्यांनी आरोप पण केले, ब्लेम केला, आणि ते सगळं विसरून, फायटिंग विसरून ते पुन्हा अँड वेअर प्लेइंग अगेन. अगेन म्हणजे पुन्हा प्लेइंग काय करत आहे, ते पुन्हा खेळायला देखील लागलेल्या आहेत. तर अशा प्रकारे बघा इथे सांगितलं आहे, शी कंटिन्यू सेइंग दॅट द अदर शुड फॉलो देअर एक्झाम्पल. आणि ती सतत सांगत होती की अरे तुम्ही यांच्याकडे बघा, यांचं उदाहरण घ्या, की ह्या तर सगळे विसरूनच गेलेले आहेत आणि पुन्हा ते एक झालेले आहेत, तुम्ही का भांडत बसता आहात, असं ती त्या लेडी आहे, जी आजी आहे, जी ग्रँड मदर आहे, ती सांगत आहे. शी कंटिन्यू सेइंग दॅट द अदर्स, ती प्रत्येकाला सांगत होती. कंटिन्यू म्हणजे सतत, कंटिन्यूचा अर्थ काय आहे, सतत सेइंग सांगणे, दॅट द अदर म्हणजे इतर लोकांना, जे सर्व इतर लोक आहेत, सर्व इतर लोकांना ती सांगत आहे, शुड फॉलो देअर एक्झाम्पल, त्यांचं उदाहरण घ्या. कुणाचं उदाहरण घ्या, मलायशाचं आणि अंकुराचं उदाहरण घ्या, की ते बघा की ते दोघं एकमेकांबरोबर भांडले, पण त्यांची आई पण भांडली. परंतु इथे आपण जे भांडत आहोत हे निरर्थक भांडण आहे. ज्या गोष्टीमुळे किंवा ज्या व्यक्तीमुळे आपण भांडत आहोत, की तुम्ही सगळे भांडत आहात, ज्या कारणामुळे, ते कारण तर ते दोघी एकमेकींशी भांडले पण, आणि ते पुन्हा खेळायला लागले, त्यांचं तुम्ही उदाहरण घ्या. शी कंटिन्यू सेइंग दॅट द अदर. आणि ती सतत त्यांना सांगण्याचा ती काय करत आहे, प्रयत्न करते, आणि त्यांना बघा त्यांचं उदाहरण देत आहे. द पीपल हू वेअर फायटिंग फेल्ट अशेम. आणि अशा प्रकारे ते दोन प्रकार, ते पीपल म्हणजे काय, लोक आहेत, ते काय करते, हू वेअर फायटिंग फेल्ट अशेम. आणि त्यामुळे त्यांनाच त्यांची काय वाटली आहे, लाज वाटली, किंवा त्यांनी खेद व्यक्त केला आहे. अशेम म्हणजे काय, की त्यांना खेद व्यक्त करणे. दे लाफ ॲट देमसेल्स. आणि ते सगळे हसायला लागले, अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि ते पुन्हा त्यांच्या घरी, जे त्यांच्या तंबूमध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये ते काय झाले, परत झाले. ते पीपल हू आर फायटिंग फेल्ट अशेम, की आपण हे भांडलं आहोत याचं त्यांना काय वाटायला लागलं आहे, खेद वाटायला लागला आहे, की अरे आपण ज्याच्यामुळे भांडत आहोत ते दोघी तर परत खेळत आहेत, मग आपण का भांडत आहोत, या गोष्टीची त्यांना काय वाटलं आहे, की त्यांना खेद वाटला आहे मुलांना. आणि म्हणून ते काय म्हणत आहेत, की अरे आपण ही जर लहान मुलं असून हे जर विसरू शकतात, तर मग आपण तर कोण आहोत, मोठे माणसं आहोत. मग आपण किती मोठे समजदारीने काम करणं गरजेचं आहे, की एक योग्य निर्णय घेणं गरजेचं, चांगली कृती करणं गरजेचं आहे. योग्य कृती न करता आपण जर चुकीची कृती करतोय, म्हणजे लहान मुलं हे विसरून देखील जातात, मग आपण विसरू का शकत नाहीये. आणि मग यामुळे त्यांना त्यांची खेद वाटली आहे, आणि ते दे लाफ, ते काय करत, हसत आहे. लाफचा अर्थ काय आहे मुलांना, हसणे आहे. ते लाफ ॲट देमसेल्फ अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि ते त्यांच्या पुन्हा घरी, फार्म्स म्हणजे त्यांच्या जे घर आहे, त्यांचं जे हाऊस आहे, त्यांच्या भागामध्ये ते परतलेले आहे. तर बघा आता अशा प्रकारे जी स्टोरी आहे त्याचा एंड इथे झालेला आहे, की त्याचा एंड हा आपण पाहिलेला आहे, की कशा एंड जसं झालेला आहे, जर त्याचा एंड म्हणू शकतो किंवा त्याचा शेवट म्हणू शकतो, की याच्या उदाहरणाला आपण काय समजू शकतो मित्रांनो, की तिथे जो आपलं लेसन आहे, त्या लेसनचंच नाव आहे द लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्डर पीपल. म्हणजे मोठ्या माणसापेक्षा त्या दोन लहान मुली त्या कशा आहेत, हुशार आहेत. म्हणजे ज्या घटना घडली किंवा जी घटना घडली त्या घटनेवर त्यांनी जास्त आक्षेप न घेता किंवा जास्त त्यांनी त्या गोष्टी न ताणता त्या गोष्टी त्यांनी आपसात सोडवलेल्या आहेत मुलांनो. आणि म्हणून त्या काय झालेल्या आहेत मुलांनो, की त्या शहाण्या ठरलेल्या आहेत, की तुम्ही तुमचं भांडं, आम्ही आमचं काय करणार आहे, पुन्हा एकत्र खेळणार आहे. आम्ही कितीही वादविवाद करू, आम्ही कितीही एकमेकांना बोलू किंवा ओरडू किंवा आम्ही तुमचं भांडण करू किंवा वाद करू, पण तरी देखील आम्ही काय करणार आहेत, एकमेकांबरोबर खेळणार आहेत, राहणार आहेत, बोलणार आहेत. आणि अशा प्रकारचे मग त्या लोकांनाही त्या गोष्टीची समज आली, की अरे आपण ज्या गोष्टीमुळे भांडतोय, ज्या कारणामुळे भांडतोय, ते कारण त्यात मुली खेळायला लागले आहेत, मग आपण का उगाच भांडतो आहेत, मग आपलं जे भांडण आहे ते कसं आहे, निरर्थक आहे, आपल्या भांडणात काही अर्थ नाहीये. आणि म्हणून त्यांनी इथे बघा सांगितलेलं आहे, जो शेवट आहे तो कसा झाला आहे, ते हसत हसत ते आपापल्या जागी परतले आहे, आपापल्या घराकडे ते काय झाले आहेत, परतण्याचं देखील त्यांनी काम केलेलं आहे. आता इथे जे तुम्हाला बघा ते शब्द दिलेले आहे, जे वर्ड्स मिनिंग दिलेले आहेत, ते देखील मुलांना आपण बघणार आहोत आणि वाचून घेणार आहोत. जे वर्ड मिनिंग आहे बघणार आहोत. जे ईस्टर दिलेलं आहे, ईस्टर काय आहे बघा, ईस्टर अ ख्रिश्चन फेस्टिवल
ईस्टर ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्री. ईस्टर हा जो एक असा सण आहे की जे ख्रिश्चन लोक सण साजरा करतात आणि पुष्कळ देशामध्ये हा सण साजरा केला जातो. काय याचा अर्थ? ईस्टर हा सण कोणचा आहे? ख्रिश्चन लोकांचा आहे आणि तो पुष्कळ देशामध्ये इन मेनी कंट्री इज फेस्टिवल. आणि त्या दिवशी काय असतो? हॉलिडे असतो. रिल्स मीन्स स्ट्रॉंग स्ट्रीम्स ऑफ वॉटर. रिल्स म्हणजे काय? एक अरुंद जो छोटासा ओहळ असतो, त्या ओहळला काय बोललं जातं? रिल्स बोललं जातं. जे स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर, की जिथून छोट्या जागेतून जाणारा जो प्रवाह आहे त्याला आपण काय बोलणार आहोत? रिल्स बोलणार. पिले म्हणजे काय आहे? आपण हिप आहे. हे म्हणजे आपण त्याला बोलणार ढीग. आपण बोलू जसं आपण मागच्या भागामध्ये पाहिले, पिले म्हणजे काय आहे? ढीग आहे. पुढल म्हणजे जसं मी सांगितलं की जे छोटं डबकं आहे. अ स्मॉल पूल ऑफ रेन वॉटर ऑन द ग्राउंड. इथे काय सांगितले? ए स्मॉल पूल ऑफ रेन वॉटर ऑन द ग्राउंड. म्हणजे जसं प्रकारे एक स्विमिंग पूल असतं, एक छोटं ग्राउंड, एक पूल ऑफ रेन वॉटर. काय जे छोटं जसं एखादं आपण बोलू शकतो ना की आपण स्विमिंग पूलमध्ये जातो तसं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पाणी एका गोल डब्यामध्ये किंवा गोल डबक्यामध्ये साठलेलं आहे मोठ्या भागामध्ये, तसंच तेच पाणी एका छोट्या भागामध्ये, छोट्या डबकं आपण म्हणू शकतो तिथे साठलेलं असं. म्हणजे स्मॉल पूल ऑफ रेन वॉटर ऑन द ग्राउंड. ग्राउंड म्हणजे जमिनीवर हे जिथे छोट्या भागामध्ये पाणी साठलेलं असतं त्याला आपण काय बोलणार आहोत? पुढील बोलणार आहोत. तो जो शब्द आहे बेस्ट पॅटर्न म्हणजे काय? स्प्लॅश विथ द डर्टी वॉटर म्हणजे पाणी उडवणे. याचा अर्थ काय आहे? एक अंगावर पाणी उडवणे. अकजवन म्हणजे काय? अकजवन म्हणजे काय? की वाईट अपशब्द एखाद्याबद्दल बोलणे किंवा अपशब्द काढणे. बॅड चाइल्ड अ वर्ड यूज इन इन्फॉर्मल स्पीच टू शो अँगर. की जेव्हा एखादा चुकीचा मुलगा किंवा एखादा वाईट मुलगा आहे तो काय करतो? तो आपल्या बोलण्याच्या द्वारे काय करत असतो? तो आपल्या अपशब्दाच्या बोलण्याच्या द्वारे तो आपला काय दाखवतो? की आपला राग व्यक्त करत असतो. आपले अपशब्द बोलून तो आपला काय करतो? राग वापरतो. अ वर्ड यूज तो असे काही जे शब्द वापरतो. बॅड यूज म्हणजे जे चुकीचे जे शब्द आहेत ते वापरून तो काय करतो? आपला राग व्यक्त करतो. त्यालाच काय बोलणार? अकजवर म्हणजे काय? त्याने चुकीच्या गोष्टी बोलणे, शब्दाने वाईट गोष्ट बोलणे, अपशब्द बोलणे असे त्याचे सर्व प्रकार आहे. अकजवन म्हणजे काय आहे? अपशब्द बोलणे. तर अशा प्रकारे बघा आपण इथे पाहिलेलं आहे. याचं पुढचं आहे नॅप ऑफ हर नेक. काय आहे? नॅप ऑफ हर नेक म्हणजे काय? की मानेच्या मागच्या बाजू. द बॅक ऑफ द नेक काय आहे? द बॅक ऑफ नेक जी आपली मान आहे त्या मानेच्या मागच्या बाजूला तिने काय केलेलं आहे? मारलेलं आहे. कोणाच्या मारलेलं आहे मुलांनो? अंकुला आणि जी मलाशी होती त्या मलाशीच्या मानेच्या पाठच्या बाजूला तिला मारलेलं आहे. म्हणून तर इथे काय दिलंय? नॅप ऑफ हर नेक म्हणजे काय आहे? द बॅक ऑफ द नेक तिच्या मागच्या मानेच्या मागच्या बाजूला. बबलिंग म्हणजे काय आहे? मूव्हिंग क्विकली अप अँड डाऊन. मूव्हिंग म्हणजे पटकन. क्विकली म्हणजे लवकर. अप अँड डाऊन लवकरच ते काय होत आहे मुलांनो? की अप अँड डाऊन होते, वर खाली होत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलेलं आहे की जे पाठातले जे शब्द आहे आणि ते आपण समजून घेतलेले आहे. पाठाचं स्पष्टीकरण देखील आपण समजून घेतलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत समरी. समरी म्हणजे काय? सारांश आहे. की ही जे पूर्ण पाठ आहे, हा जो लेसन आहे, या लेसनच्या मार्फत तुम्ही काय शिकलेला आहात? तुम्हालाही माहीत आहे मुलांनो की जो लेसन दिला, जो मॉरल ऑफ द स्टोरी, की या कथेचा सारांश काय असू शकतो? की जे गोष्ट मोठ्यांना सुचली नाही, की जे मोठे की गोष्टी पटकन ज्या सोडू शकत नाही, कधी कधी ते लहान मुलं हुशारीने सोडून दाखवतात. आणि त्याच कथेप्रमाणे जर आपण पाहू शकतो की आपल्याही दैनंदिन जीवनामध्ये डे टू डे लाईफमध्ये देखील आपण आपल्या अशी उदाहरणं पाहू शकतो मुलांनो की जी काही ज्या गोष्टी असतात त्या घरातली मोठी माणसं कशा करतात की ते विचार करतात, परंतु लहान मुलं ते त्याच्यावर आपल्याला उपाय देऊन मोकळे देखील होतात. आणि मग आपण अरे ही मला गोष्ट कशी सुचली नाही. मग अशा कितीतरी घटना आपल्या घरामध्ये ह्या घडत असतात. आणि म्हणूनच त्याला जसं नाव आलंय आपल्या धड्याचं की लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्डर पीपल. मग अशा प्रकारे तीच कथा इथे त्यांनी सांगितली की समरी म्हणजे सारांश सांगितलं आहे की जो लिओ टॉल्स्टॉय वॉज अ मॅन ऑफ पीस. की हा जो एका माणूस आहे तो कसा आहे? लिओ टॉल्स्टॉय वॉज अ मॅन ऑफ पीस. तो कसा शांततेचा माणूस आहे. इन दिस स्टोरी ही गिव्स अन इम्पॉर्टंट मेसेज दॅट समटाइम्स वी शुड लर्न टू बिकम लाईक चिल्ड्रन हू फॉरगेट देअर टेन्शन अँड नेव्हर होल ग्रजेस. मी त्यांनी सांगितलं एक महत्त्वाचा, त्यांनी शांततेचा एक संदेश दिला. ते स्वतः एक शांत स्वभावाचे होते. तर लिओ टॉल्स्टॉय वॉज अ मॅन ऑफ पीस. तो काय? शांततेचा करणारा तो माणूस आहे. आणि इन दिस स्टोरी, या स्टोरीमध्ये एक महत्त्वाचा संदेश याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की काय केलं पाहिजे प्रत्येकाने. जे लहान मुलं आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी विसरून जातात, सगळं टेन्शन विसरून जातात. नेव्हर होल्ड ग्रजेस. ते डिप्रेशन घेत नाहीत, त्या कोणत्या गोष्टीचं मनामध्ये दडपण ठेवत नाहीत. दे क्विकली फॉरगिव्ह अँड फॉरगेट. ते क्विकली फॉरगिव्ह अँड फॉरगेट.
ते पटकन काय करून टाकतात, ते क्षमा करतात आणि विसरून जातात. फॉरगिव्हचा अर्थ काय, क्षमा करणे, आणि फॉरगेट म्हणजे विसरून जाणे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. फॉरगिव्ह म्हणजे क्षमा करणे आणि फॉरगेट म्हणजे विसरून जाणे. अडल्ट्स नीड टू डू द सेम. आणि जे मोठे माणसं आहे, अडल्टचा अर्थ काय आहे मुलांनो, मोठे माणसं, जे अडल्ट, जे आपले वयाने मोठे असतात आपल्या घरामध्ये, आपण त्याला काय बोलतो, अडल्ट्स बोलतो. काय आहे, अडल्ट्स नीड टू डू द सेम. आणि जे मोठे माणसं आहेत त्यांनी देखील असंच केलं पाहिजे. काय, की जे लहान मुलं करतात, की जे विसरतात, क्षमा करतात आणि विसरून जातात. कोणत्याही प्रकारचा राग, कोणत्याही प्रकारचा द्वेष, कोणत्याही प्रकारची भावना मनामध्ये, सुडाची भावना ही ठेवत नाही. सगळ्या गोष्टी त्या विसरून जातात आणि ते माफ करतात आणि ते विसरून पण जातात. त्याचप्रमाणे जे मोठी माणसं आहेत त्यांनी देखील आपल्याला काय केलं पाहिजे, त्याचप्रमाणेची कृती ही केली पाहिजे. ज्याप्रमाणे जी लहान मुलं करतात त्याचप्रमाणे आपण केलं पाहिजे. द एल्डर्स इन दिस स्टोरी लर्न दिस लेसन फ्रॉम द लिटिल गर्ल्स. आणि ह्या कथेमधून आपण हे शिकतो की ह्या ज्या लहान मुलींनी केलं तेच आपण करणं गरजेचं आहे. द एल्डर इन दिस स्टोरी, की जे मोठी माणसं आहेत त्या मोठ्या माणसांनी जे केलं तेच आपण करणं गरजेचं आहे. हेच आपण या कथेमधून काय करत आहोत, शिकण्याचा आपण प्रयत्न करतो. की आपण देखील अशाच प्रकारचे काय केलं पाहिजे, की त्यांच्या मोठ्या माणसाला, जसं लहान मुलं विचार करत आहे, लहान मुलं त्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही, ज्या गोष्टीचं डिप्रेशन घेत नाही, ज्या गोष्टी मनामध्ये साठवून ठेवत नाहीत, त्या काय करतो, ओहाळाप्रमाणे सोडून देतो आणि तो फॉरगिव्ह आणि फॉरगेट करतो. त्याचप्रमाणे जे अडल्ट आहेत त्यांनी देखील असंच केलं पाहिजे, असं इथे काय सांगत आहे, समरी म्हणजे आपल्या सारांशमध्ये आपल्याला सांगत आहे. तर अशा प्रकारे मुलांना जी आपली कथा आहे, तर अशा प्रकारे जी आपली कथा आहे, जो आपला पाठ आहे, जो लेसन आपण घेतला, या लेसनमधून मुलांना आपण बघितलं की कशा प्रकारे, की या कथेमधून आपण एक मॉरल शिकलो, एक लेसन आपल्याला शिकलं आहे, की आपण जी लहान मुलं आहेत ती काय करतायत, विसरून जाण्याचा प्रयत्न करतायत. मोठी मुलं ती भांडणे काय करत असतात, अजून म्हणजे वाढतील असं नाही, परंतु त्या लहान मुलांमुळे भांडतात, परंतु लहान मुलं काय करतात, विसरून जातात आणि पुन्हा ते खेळायला लागतात. त्याचप्रमाणे जी मोठी मुलं, जी मोठी अडल्ट आहे, जी वयस्कर माणसं आहेत, ते देखील काय करतात, की त्यांनी देखील तशाच प्रकारची कृती करणं हे गरजेचं आहे. हे आपण शिकलो. की अशा प्रकारे या पाठात पाहिलं की दोन मैत्रिणीची गोष्ट आहे, की दोन लहान मुली आहेत, त्या एकमेकांना कशा प्रकारे भेटतात आणि कशा प्रकारे ते त्या पाण्याच्या डबक्यामध्ये ते जातात आणि ते त्यांचे कपडे ती खराब करून घेते. त्याच्यावरून तिची आई तिला भांडते. त्याच्यामुळे हळूहळू सगळा परिसर गोळा होतो आणि तो परिसर गोळा झाल्यानंतर तिची आजी सांगते की तुम्ही भांडू नका, पण तरी ते लक्ष देत नाही. आणि मग अशा सर्व परिस्थिती म्हणजे जी मुलगी आहे ती काय करते, ती पुन्हा नदीच्या काठी जाते, तिथे एक ओळ काढते, तिथून एक पाणी जाण्याचा रस्ता काढते, ते पाणी त्यांच्या पायापर्यंत येतं आणि मग ते पायापर्यंत आल्यानंतर ते बघतात की ते सगळे स्टॉप होतात. आणि मग तिची आजी नोटीस करते की अरे हे तर इथे भांडतात, परंतु ते काय करत आहेत, तिथे त्या दोघी जणी पाण्यामध्ये खेळत आहेत. आणि जेव्हा ती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती काय म्हणते की अरे तुम्ही इथे भांडत बसलात, परंतु इथे त्या मुली आहेत त्या पुन्हा खेळायला लागलेल्या आहेत. आणि मग जेव्हा ते दृश्य बघतात तेव्हा त्यांना वाटतं की अरे खरंच ही पण गोष्ट आहे, की कशा प्रकारे त्यांनी देखील काय केलं आहे, की आपण जर भांडत आहोत परंतु त्या खेळत आहेत. मग आपण देखील काय करणं गरजेचं आहे, सर्व गोष्टी विसरणं गरजेचं आहे. आणि आपण पुन्हा काय करणं पाहिजे, एकत्र राहणं हे गरजेचं आहे. जसं त्या दोन मुली एकत्र राहत आहेत आणि आपण ते हसतात आणि आपापल्या घरामध्ये किंवा आपल्या जागा ठिकाणी निघून जातात. तर अशा प्रकारे ही एक जी गोष्ट आहे, ती जी कथा आहे, ती देखील मुलांनो आपण या पाठामध्ये आपण अनुभवली आहे, की कशा प्रकारे की आपलं जे मित्रत्व आहे ते कशा प्रकारे ते जपलेलं आहे. की कधी कधी जे लहान मुलं आहेत ते देखील मोठ्या माणसापेक्षा देखील शहाण्यासारखं वागतात, शहाण्यासारखं बोलतात आणि त्याच्यातून एक मार्ग देखील काढत असतात. तर अशा प्रकारे आपण मुलांना पहिला पाठ समजून घेतला. या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.